तर आज चर्चेत आहे ते रामदास कदम यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे आणि मुद्दा आहे तो मुंबई गोवा हायवेचा। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः रामदास कदम आपल्या सोबत आहेत। रामदास कदमजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की थेट रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल, थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी, एवढी टोकाची भूमिका का? नाही, आपण पाहता समृद्धी महामार्ग 3 वर्षांमध्ये होतोय। हजारो कोटी खर्च झाले, पण 14 वर्षांमध्ये प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला, पण आमचा कोकणवासियांचा वनवास संपत नाही। कोकणातले लोक पुन्हा पुन्हा आम्हाला विचारत आहेत, सत्ता तुमची आहे, सत्तेमधला तुमचा मंत्री आहे, तुमचा मंत्री फक्त आश्वासन देतो। गेल्या वर्षी गणपतीच्या वेळेला देखील रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याची पाहणी 5 वेळा केली आणि पुढच्या गणपतीला कुठलीही अडचण येणार नाही असं आश्वासन दिलं होतं। आता 7 तारखेला गणपती आलेत, उत्सव आला आहे, आम्ही पेणमधून सगळ्या गणपतीच्या मूर्त्या घेऊन जात असतो। कशा घेऊन जायच्या आम्हाला प्रश्न पडलाय ना। आणि हा माणूस फक्त शायनिंग करत असतो, कुठलंही काम नाही। आणखी आज ज्या पद्धतीनं धीम्या गतीनं काम चाललं आहे तसंच काम चाललं तर आणखी 7-8 वर्ष आम्हाला न्याय मिळणार नाही कोकणाला। कोकणामध्ये काय माणसं नाहीत का, जनावरं आहेत का सगळी? कोकणी माणसांनी काय पाप केलं का तुमचं? आणि म्हणून सत्ता जरी आमची असली आणि एखादा मंत्री जर का काम करत नसेल आणि आमच्यावरती कोकणवावरती अन्याय होत असेल तर आम्ही गप्पा बसायचं का? आणि हा थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय, याची TV 9ची मी बातमी आता ऐकली, हा थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय। म्हणजे जसं काय याला पागल कुत्र्यांनी चावलंय, हा मेंटल झालाय असं वक्तव्य त्याचं चाललंय। त्याला मी एवढंच उत्तर देईन, थोबाड फोडाच्या गोष्टी तू काय करतोस बाबा? भोगणेवाला कुत्ता नाही काढताय, मला जी कल्पना आहे, आम्ही या सगळ्यातून गेलो आहे। कुणावरती आपण काय बोलतो भान ठेवलं पाहिजे। मी आपला एक गोष्ट मुद्दाम सांगतो, हा नुसता मुंबई गोव्याचा प्रश्न आहे असातला भाग नाही। रवींद्र चव्हाण हा सातत्यानं आमच्या शिवसेना भाजपच्या युतीमध्ये खडा टाकायचा प्रयत्न करतोय। म्हणजे नेमकं काय करतायत ते? युती तोडण्याचा प्रयत्न करतोय। आणि या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो, या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय मोहन भागवतजी यांना एक 10 दिवसाच्या आधी मी पत्र पाठवलेत। त्याच्यामध्ये याचे कोकणामधले सगळे कारनामे मी लिहिलेत। अगदी एकनाथ शिंदेंच्या मुलाला कसा त्रास दिला श्रीकांत शिंदेपासून, दापोलीत काय चाललंय, रत्नागिरीत काय, मी सगळं ह्याचं डिटेल लिहिलं त्यामध्ये। हा पागल झाला, हा मेंटल झाला, याला युती कळतच नाही। रामदास कदमजी, तुम्ही एक खूप मोठा आरोप करताय। कॅबिनेट मंत्री आहेत ते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि तेच महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करतात असा तुमचा आरोप आहे। काय घडतंय दापोलीत, रत्नागिरीत तुम्ही आता बोलत होतात? नाही, मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही। आता मी या बाबतीमध्ये मोदी साहेबांना पत्र लिहिलं आहे, शहा साहेबांना पत्र लिहिलं आहे, मोहन भागवत साहेबांना मी पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये सविस्तर सगळं लिहिलं आहे। मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटणार आहे, त्या पत्राची कॉपी देखील देणार आहे, त्यांच्यावर मी बोलणार आहे आणि मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। पण जसं तुम्ही म्हणालात की मुंबई गोवा हायवेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने त्यांनी सर्वेक्षण केलं होतं, पाहणी केली होती। 2 दिवसांनंतर जाऊन ते मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी करत होते। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी आता तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? नाही, गेल्या 5 वर्षामध्ये फक्त पाहणी करण्याचं काम चाललंय ना। चमकेशगिरी करायची, पाहणी करताना प्रेसवाल्यांना घेऊन जायचं, फोटो काढायचे, बातम्या द्यायच्या, याच्यापुढे काही नाही ना, काही नाही। माझं हेच तर म्हणणं आहे ना, ही चमकेशगिरी करण्यापेक्षा आम्हाला काहीतरी रिझल्ट हवा आहे। मुंबई गोवा महामार्ग कधी आमचा होणार आहे ते एकदा कधी तितकं स्पष्ट झालं पाहिजे ना। तुझ्याला काम होत नसेल, तुझ्यात कुवत नसेल, राजीनामा दे आणि बाजूला हो ना मग।
पण तुम्ही असं म्हणताय की रवींद्र चव्हाण हे युतीमध्ये खडा टाकायचा प्रयत्न करतायत, पण तुमचं हे वक्तव्य जे तुम्ही आता रवींद्र चव्हाणांवरती आरोप करतायत, त्यांच्यावर टीका करताय, त्यानेही युतीला तडा जाईल असं नाही वाटत तुम्हाला? नाही, उलट याबाबत मी आपल्याला सांगितलं, मी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पत्र दिलेले आहेत आणि ह्याचा तात्काळ बंदोबस्त करावा असं त्या पत्रामध्ये मी सगळ्या गोष्टी दिल्या, सविस्तर सगळं दिलेलं आहे. याआधी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील अनेक वेळा या गोष्टी घातलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली आहे की आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील बोलून घ्यावं, याचा बंदोबस्त होता काय पाहावा. रामदास कदमजी, असं आहे यामध्ये की मुंबई गोवा हायवेचा जो काही प्रश्न आहे तो गेल्या दशकापासून प्रलंबित आहे. 1 दशक त्याला उलटून गेलंय. अशामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग हा अनेक मंत्र्यांनी पाहिलाय, अनेक लोक त्या मंत्रीपदी बसली आहेत. तुमचा रोख का रवींद्र चव्हाणांवर? दशक नाही, बघा गेले 5 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत आणि 5 वर्षामध्ये जे काम मुंबई गोवा रस्त्याचं व्हायला होतं ते झालं नाही. मी पुन्हा आपल्याला सांगतोय, 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग होऊ शकतं, तर मागच्या 5 वर्षामध्ये मुंबई गोवा महामार्ग का होऊ शकला नाही? आणि 10 दशक नाही, 14 वर्ष झाली, 14 झाली. प्रभू रामाचा वनवास संपला 14 वर्षामध्ये, पण आमचा कोकणवासियांचा अजून संपत नाही. आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आता याच्या दालनामध्ये जाऊन बसायचं का उपोषणाला, की आंदोलन करायचं आम्ही? कोकणवासियांनी का हायवे बंद करून टाकायचा मी आता? नाहक लोकांना त्रास द्यायचा का? नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? मग याच्याकडनं होत नसेल, फक्त चमकुगी करणं असेल हा, तर राजीनामा देऊन त्यांनी बाजूला हवा ना. असं आहे की 2014 ते 2019 राज्यामध्ये युतीचं सरकार होतं. त्या काळामध्ये या महामार्गासाठी काय काम झालं? तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा काय प्रयत्न केले गेले? नाही, तेव्हाही आमच्या हातामध्ये होते नाही, आताही आमच्या हातामध्येच आहे. तेव्हा मी अनेक मिटिंग घेतल्या, कॅबिनेटमध्ये देखील हा विषय घेतला आणि अतिशय झपाट्याने काम चाललं होतं. त्याच्या आधी सुरुवातीला केंद्र शासनाकडे होता रस्ता हा, नंतर राज्य शासनाने हातामध्ये घेतलाय. आणि म्हणून तुमचं असं म्हणणं आहे का की 5 वर्षामध्ये रवींद्र चव्हाणांनी कुठलं काम केलं नाही म्हणून त्याची आम्ही आरती ओवाळावी, असं तुमचं म्हणणं आहे का? सत्कार करून टाकू त्याचा आम्ही. जे खड्डे पडलेत, मोठमोठे खड्डे पडलेत, गाड्या देखील जाऊ शकत नाही, त्या खड्ड्यात तेल टाकायचं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, असं आमचं म्हणणं अजिबात नाहीये. मुद्दा हा आहे की ज्यावेळी सत्ता हातात असताना त्यावेळी तुमच्याकडून काय प्रयत्न केले गेले? हो बघा, मी शेवटी आता गणपती उद्या 7 तारखेला आले तेव्हा मी हे बोललोय. मी 5 वर्षामध्ये एकदाही चव्हाणांच्या वरती बोललो नाही, आपण लक्षात ठेवा. आणि गणपती उत्सव साठी कोकणामध्ये लाखो लोक आमची चाकरमानी जातात कोकणामध्ये, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेला देखील आता गणपती डोळ्यासमोर आल्यानंतर देखील हा रस्ता होत नसेल, खड्डे साधं जात नाहीत, नेमकं कोकणाच्या लोकांनी काय पाप केले, काय केलं पाहिजे? रामदास कदमजी, एक प्रश्न असा विचारते की तुम्ही समृद्धी महामार्गाचा याच्यामध्ये उल्लेख केलात. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प, त्यांनी खूप जोर लावला तो रस्ता पूर्ण होण्यासाठी. मग मुंबई गोवा महामार्गासाठी तुम्ही एकनाथ शिंदेंशी का बोलत नाही? नाही, त्यांचं अभिनंदन. 3 वर्षामध्ये काम त्यांनी ते करून केलं. त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यात अधिक लक्ष घातलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी दिला, पैसा दिला आणि जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या वरती दिली होती, हेही मला माहिती आहे. आणि म्हणून इथं देखील आता रवींद्र चव्हाण यांनी सांगावं, माझ्याकडे काय आता होत नाही, माझ्याकडून का, मी बाजूला होतो, आता मुख्यमंत्र्यांनी बघावं. बरं रामदास कदमजी, रवींद्र चव्हाण हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई गोवा महामार्ग हा नॅशनल हायवे आहे, तो केंद्राच्या अखत्यारीत येतो, तो नितीन गडकरींच्या अखत्यारीत येतो. होता, आता राज्यानं ताब्या घेतलाय त्याचा, आता महाराष्ट्र राज्याने त्याचे अधिकार घेतलेत. लोकांना तो फसवतोय, खोटं बोलतोय.
आणि रवींद्र चव्हाण थोबाड फोडायच्या गोष्टी करतो आमच्या. तुझी अवकात ते काय गावे? कुणाला बोलतोय? राज्याचा मंत्री थोबाड फोडायच्या गोष्टी करतोय तो. तुझ्यात हिंमत असेल तर मुंबई गोवा महामार्ग बोल ना, काय बोलायचं ते. रामदास कदमजी, रवींद्र चव्हाण असंही म्हणाले की सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून तुमच्या मुलाच्या मतदारसंघात, योगेश कदमांच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपये आपण दिलेत. माझ्यावर टीका करण्यापेक्षा रामदास कदमांनी आभार मानायला हवेत, असं रवींद्र चव्हाण म्हणतायत. काय म्हणणं आहे तुमचं यावर? ते खोटं बोलतायत रवींद्र चव्हाण यांनी. मी याबाबत मोदीजींना जे पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये सगळे आकडेवारी दिलेली आहे की बजेटमध्ये योगेश कदमांची कामं न घेता उभाटा गटाचा माजी आमदार संजय कदम यांची कामं घेतलेत. बेमानी केली त्यांनी UTC आणि रामदास कदमची. माझ्याकडे सगळी पत्रं आहेत, ते माझ्याकडे सगळा डाटा आहे तो. तुम्ही सांगा तेव्हा माझ्याकडे घेऊन जा. हा खोटं बोलतोय रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण युतीच्या आमदाराला मदत न करता उभाटाच्या आमदाराला मदत करतोय, हे स्पष्ट झालंय. म्हणजे कोणाला मदत करतायत? म्हणजे कोणाला मदत? ते मी मुख्यमंत्र्यांना पण दिलंय. उभाटा गटाचे माजी आमदार संजय कदम यांची कामं त्यांनी घेतलेत, स्थानिक आमदार योगेश कदमांची कामं न घेता. खोटं बोलतोय रवींद्र चव्हाण, खोटं बोलतोय. असं आहे की चर्चा अशा होत आहेत तुमचं विधान आल्यापासून की विधानसभा जवळ येऊ लागल्यात आणि त्यामुळे योगेश कदमांसाठी कोणता तरी एक मुद्दा आता पुढे करायचा म्हणून मुंबई गोवा हायवेचा मुद्दा तुम्ही आता हाती घेतलायत. हा मुद्दा मला न्यायालयाचा हातात घ्यायला लागला आहे हातामध्ये. कारण काल जेवढा ठाण्यामध्ये मी सभेला गेलो होतो, ठाण्यामध्ये कोकणवासियांचा काल मी मेळावा घेतला, तेव्हा शेकडो लोकांनी मला भेटून विचारलं, भाई याचं मुंबई गोव्याचं काय करायचं, आम्ही गावाला जायचं कसं? आम्हाला कोकणातले लोक जाब विचारत आहेत, आम्ही त्यांना काय सांगायचं? अरे रवींद्र चव्हाण, तू तुझ्या सोयीचं बोलण्यापेक्षा त्या मुंबई गोव्याचं काय करणार आहेस ते एकदा तुझी भूमिका स्पष्ट करून सांग ना. ते का बोलत नाहीस तू? आणखी एक मुद्दा यामध्ये असा आहे रामदास कदमजी, आणखी एक मुद्दा यामध्ये असा आहे की रवींद्र चव्हाण यांचं कोकणातलं प्रस्थ वाढतंय. म्हणजे इतकं की लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती, अशा चर्चा होत्या. त्यांचं हे वाढतं प्रस्थ तुम्हाला आवडत नाहीये का? अहो, वाढतं प्रस्थ नाही आहे ते. आपल्या युतीमधल्या आमदारांना संपवण्यासाठी त्यांना मतदान होता कामा नये म्हणून त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये उभाटाला मदत केली आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ते मी त्या पत्रामध्ये लिहिले आहेत. हा माणूस खोटं बोलतोय. अच्छा, योगेश कदमांना पाडण्यासाठी पण प्रयत्न करतात असं म्हणणं आहे तुमचं? सातत्याने चाललं, हे बोललो मी. योगेश कदमांना पाडण्यासाठी पण प्रयत्न करतात असं म्हणणं आहे तुमचं? होय. 2019 मध्ये देखील, अरे माझी ताई मला बोलू तिथे, ऐकून तर घ्या तुम्ही. हो. 2019 मध्ये देखील योगेश कदमांच्या विरोधामध्ये उघडपणे काम केलं आणि त्यावेळेला राष्ट्रवादीला मतदान केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तटकरींना मदत न करता आनंद गीतेंना मदत करण्याचं पाप ह्या चव्हाणांनी केलेलं आहे. यांनी पैसे वाटले. दापोली मतदारसंघामध्ये चव्हाणांनी कोट्यावधी रुपये वाटले तटकरी निवडून येऊ नये म्हणून. माझ्याकडे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून मला सगळं आता बोलायला लावू नका. माझी फक्त एकच विनंती आहे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई गोवा रस्त्याचं काय करणार ते एवढी भूमिका स्पष्ट करावी बस. अच्छा, एक शेवटचे 2 प्रश्न विचारते की रवींद्र चव्हाण हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे विश्वासातले मानले जातात, निकटवर्तीय मानले जातात. तेच महायुतीला तडे जावे यासाठी प्रयत्न का करतील असं का वाटतंय तुम्हाला? रामदास कदम कधी खोटं बोलला नाही. खोटे आरोप कधी आतापर्यंत मी कुणावरती केले नाहीत. मी हवेत कधी तलवार चालवली नाही. मी पण एक जबाबदार माणूस आहे आणि मी जबाबदारीने बोलतो आहे. हातात काहीतरी माझ्या असल्याशिवाय मी हवेत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न असा विचारते की रामदास कदमजी, सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळी आपला मुद्दा मांडण्यासाठी, आपलं म्हणणं मांडण्यासाठी रामदास कदमांना आक्रमकच का व्हावं लागतं? नाही, माझा स्वभाव म्हणून तसा आहे, त्याला काय करणार? तुमच्याकडे काय औषध असेल तर द्या मला, घेईन मी.
आक्रमकता प्रश्न येतो कुठे? अहो मग 14 वर्ष तर तुम्हाला जर मुंबई गोवा मार्गाने जायला लागलं असतं ना तर तुम्हाला कळलं असतं. चला उद्या तुम्ही गाडी घ्या आणि पेणपासून राजापूरपर्यंत जाऊन या, बघू चला त्या रस्त्याने जाऊन या आणि मग तुम्ही कशा आक्रमक होतात ते बघा. नाही, मुंबई गोवा महामार्गाची दादा का जी माझा आवाज दुरावस्था तुम्ही आहे मी सांगा? अत्यंत जवळून अनुभवली आहे, कारण का मी सुद्धा रायगडचीच आहे. पळस्प्यापासून वडखळपर्यंतचा भागाची काय दुरावस्था आहे हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे आणि तेव्हा आमच्याही मनात असाच राग निर्माण होतो. फक्त मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या समस्येवरती तोडगा निघायला हवा. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण व्हायला हवं आणि खड्डेमुक्त महामार्ग कोकणवासियांच्या नशिबात यायला हवा. या मुद्द्याचं राजकारण दशक उलटून गेलं. तुम्ही म्हणालात 14 वर्ष झाली. 14 वर्ष या राज्याच्या राजकारणामध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न सातत्यानं चर्चेत येतो. राजकारण होतं पण महामार्गाचं काम मार्गी लागत नाही आणि हीच खूप मोठी शोकांतिका आहे. हे चित्र बदलायला हवं आणि त्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. रामदास कदमजी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी बातचीत केलीत, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.